नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. सोन्याचे दर अजून किती खाली येणार? एक्सपर्टने थेट आकडा सांगितला. चांदी मिळणार अर्ध्या किमतीत, अशी मोठी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलो आहोत. जाणून घ्या सविस्तर ही बातमी व्हिडिओच्या माध्यमातून. काय करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला नवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर सोन्याच्या दरात झालेल्या ऐतिहासिक घसरणीमुळे बुलियन बाजारात मोठा धक्का बसला आहे. गेल्या 53 दिवसात चांदी सुमारे 50% आणि सोने जवळपास 25% घसरले आहे. ही घसरण 27 जानेवारीच्या उच्चांकापासून झाली आहे. MCX वर चांदीने प्रति किलो 4,20,048 या सर्वकालीन उच्चांक गाठला होता. तो आता घसरून सुमारे 2,06,360 प्रति किलोवर आली आहे. त्याचप्रमाणे सोनं हे 1,80,779 वरून घसरून सुमारे 1,35,800 रुपये प्रति ग्राम पर्यंत आलेले आहे. अनेक एसेट क्लास मध्ये एकाच वेळी विक्री. विश्लेषक अजय केडिया यांनी CNBC आवाजला सांगितले की ही मोठी घसरण जागतिक पातळीवरील रिस्क ऑफ वातावरण दर्शविते. या घसरणी मागील मुख्य कारण म्हणजे विविध एसेट क्लास मध्ये एकाच वेळी झालेली मोठी विक्री. यामध्ये दुबईचा रिअल इस्टेट बाजार, क्रिप्टोकरन्सी आणि इक्विटी बाजाराचा समावेश आहे. याशिवाय US फेडरल रिझर्व्हच्या कडक धोरणामुळेही बाजारावर दबाव वाढलेला आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण. 2026 मध्ये व्याजदर कपात मर्यादित राहण्याची शक्यता आणि दर वाढण्याचे संकेत. यामुळे डॉलर मजबूत झाला आहे. यामुळे सोने चांदी सारख्या व्याज न देणाऱ्या गुंतवणुकीची मागणी कमी झाली आहे. ETF मधील गुंतवणुकीही कमी झाली असून त्यातून पैसे बाहेर पडण्याचा दबाव वाढलेला आहे. यासोबतच वाढत्या भूराजकीय तणावामुळे बाजारात अनिश्चितता कायम आहे. पुढे काय? तर मित्रांनो, पुढील काळातही घसरण सुरू राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोने सुमारे 1,15,000 पर्यंत खाली येऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर प्रमाणे $3,450 ते $3,500 दरम्यान, तर चांदी सुमारे $50 किंवा MCX वर 1,75,000 प्रति किलो प्रमाणे पर्यंत घसरू शकते. मात्र इतिहास पाहता असे दिसून येते की युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात घसरण झाल्यानंतर बुलियन बाजार नंतरच्या टप्प्यात सावरतो. त्यामुळे पुढील काळात सोन्या चांदीला पुन्हा आधार मिळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.